नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. थेट जाऊया तिकडे. ज्या पक्षातले लोक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरतात, कानाखाली मारण्याची भाषा करतात राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी, हे जे काय नवीन कल्चर आलेलं आहे समोर, तर अशा पक्षांशी हात मिळवणूक कशी करू शकतो आम्ही भविष्यात भावी? उद्धवजीने स्पष्ट सांगितले, कोणीतरी इथे येत आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो. सर, मराठवाडा म्हणजे आता तुम्ही जसं बोललात त्याच्यावरनं असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये वेगळं चित्र दिसतं आणि मराठवाड्यामध्ये दानवे आणि सत्तार एकत्र बसतात. ह्यामध्ये भाजप आणि शिवसेने दानवे आणि सत्तार एकत्र बसल्याविषयी फार तुम्हाला अडचण वाटायचं कारण दानवे आणि सत्तार हे दोन त्या भागातले मंत्री आहेत. राजकारणामध्ये एकमेकांचे सहकारी असतात. आता दानवे आणि मी सुद्धा एकत्र बसतो अनेकदा. दानवे माझे शेजारी आहेत दिल्लीला. आमचे जुने बघा, राजकारणामध्ये राजकीय मतभेद असतात. आम्ही निवडणुका विरुद्ध लढतो, एकमेकाविरुद्ध भूमिकांवर टीका करतो. याचा अर्थ आम्ही एकमेकांचे कडवट दुश्मन आहोत असं नसतं. उद्या जर मला देवेंद्रजी भेटले तर मी नक्कीच त्यांच्याशी बोलेन, त्यांची खाली खुशाला विचारेन. उद्या जर मला त्यांच्या घरी जावं असं वाटलं तर मी त्यांच्याकडे जाईन, तेही माझ्याकडे आलेले. महाराष्ट्राचं राजकारण इतकं त्या उत्तर हिंदुस्थानातल्या राजकारणासारखं नसतं. एकमेकाची तोंडच बघायची नाहीत, एकमेकाशी बोलायचंच नाही, हे चालत नाही या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राला एक परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय शरद पवार असतील, प्रत्येकानं एकमेकाचा आदर राखून भूमिकांना विरोध केला, पण आम्ही सगळे शेवटी महाराष्ट्र म्हणून एक असतो. पण सर, आता निवडणुका आहेत महापालिकेच्या, या याच्यात भाजप आणि शिवसेना जी आहे ती मराठवाड्यामध्ये एकत्र येऊ शकेल असं आपण समजायचं का? कोण एक येऊ शकेल? भाजप आणि शिवसेना कशा करता? आमची महाविकास आघाडी आहे. आम्ही असे बोललो ना मगाशी की आम्ही असे दळभद्री प्रकार शिवसेना करत नाही कधी, की दोन पक्ष जे विधानसभेत एकमेकाच्या विरोधामध्ये आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही सरकार स्थापन केलं आहे. ही लोकांशी गद्दारी ठरली, कार्यकर्त्यांशी गद्दारी ठरली. जे आमचं ठरलंय ते ठरलंय बस. पण मग अशा वेळी सर, औरंगाबादमध्ये MIM सारखा पक्ष आहे, त्यांना थांबवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे समोर जाणार? आम्ही समर्थ आहोत ना कोणालाही थांबवायला. ज्या धर्मांध शक्ती आहेत किंवा ज्या चुकीचं काम करतात, त्यांना थांबवायला आम्ही तिघे एकत्र समर्थ आहोत. ही महाविकास आघाडी समर्थ आहे कोणालाही रोखण्यासाठी. आपण पाहताय तसं नसतं तर 2 वर्षाचं सरकार जे चाललं अगदी सुरळीत, ते चाललंच नसतं. तिन्ही पक्षामध्ये सरकार चालवण्याबाबत कोणतेही मतभेद नाहीत. एकमेकांच्या मनात कोणाविषयी किंतु परंतु नाही. सगळे एकमेकांच्या हातात हात घालून एकमेकांच्या सहकार्यानं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हे सरकार चालवलं जात आहे. या सरकारला आता 2 वर्ष होतील नोव्हेंबर महिन्यात, आणि पुढली 3 वर्षसुद्धा अधिक गतिमान पद्धतीनं हे सरकार चालेल याच्याविषयी विरोधी पक्षानं खात्री बाळगावी. ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, ह्याच्यामुळे आम्ही गुडघे टेकू, सरेंडर होऊ आणि त्यांना हवं ते करू. हे जर कोणाच्या डोक्यात हा कचरा असेल तर तो कचरा तसाच ठेवू, आम्ही झुकणार नाही. धन्यवाद. हो गया. ते खासदार संजय राऊत यांनी अनेक राजकीय चर्चा ज्या सुरू होत्या त्या चर्चांबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे. गठबंधन होईल, युती होईल या भ्रमात राहू नका. युती आम्ही नाही, भाजपनं तोडली, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही सोबत आलात तर भावी सहकारी. राजकारणामध्ये मतभेद असतातच, मात्र एकमेकांचा आदर राखत राजकीय नेते जे आहेत ते
आपली मतं, आपल्या भूमिका मांडत असतात. शिवसेना आणि भाजप कशासाठी एकत्र येईल असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरेंनी जे काल भाषण केलं ते ठाकरी शैलीतलं भाषण होतं. शिवसेना पाठीत खंजीर खुपसत नाही, महाविकास आघाडी सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे. यावेळेला पुन्हा एकदा युती आम्ही नाही तर भाजपनं तोडली असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केलेला आहे. तुम्ही सोबत आलात तर भावी सहकारी असंही यावेळेला संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. आणि सोबतच महाविकास आघाडीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही असंही संजय राऊत म्हणालेले आहेत. औरंगाबादमधल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आलेलं होतं. त्या संदर्भात आता ही पत्रकार परिषद संजय राऊत यांनी घेत अनेक सुरू असलेल्या चर्चांबाबतचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. याच संदर्भात आता आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत सध्या फोनलाईनवरनं. प्रवीणजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. संजय राऊत यांनी ज्या काही राजकीय चर्चा कालपासून सुरू होत्या त्यावर स्पष्टीकरण देताना असं म्हटलंय की सेना आणि भाजप कशासाठी एकत्र येईल, महाविकास आघाडी सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही आणि युती होण्याची शक्यता नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. आता संजय राऊत यांनी घेतलेली भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे किंवा कसे याविषयी मला कल्पना त्या ठिकाणी नाही. आणि आता संजय राऊतच जर बोलत असतील की उद्धवजी ठाकरे साहेब यांचं विधान सिरियसली घेऊ नये, तर यावरून शरद पवार साहेबांची किंवा राष्ट्रवादीची या ठिकाणी किती जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे हे अशा प्रकारच्या वक्तव्यांमधनं दिसून येते. आता महाविकास आघाडीला धोका असल्याचं आम्ही कुठे म्हटलं नाही, तशा प्रकारची पुष्टीही दिलेली नाही. आणि भारतीय जनता पार्टी कुठेही त्या ठिकाणी उत्सुक किंवा उतावीळ या ठिकाणी सत्ता बनवायला नाही. त्याच्यामुळे जी गोष्ट समोरून भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आलेली नाहीये. देवेंद्रजींनी सांगितलं आता तरी अशा प्रकारचा कुठला विचार नाही. आणि मग स्वतःच त्या ठिकाणी भीतीपोटी अशा प्रकारची वक्तव्य करून जर आपण स्थिर आहात तर सांगण्याची आवश्यकता काय आहे? प्रत्येक दिवसाला त्या ठिकाणी सांगावं लागतं आम्ही स्थिर आहोत, आमचं सरकार पडणार नाही. आता त्या ठिकाणी आमच्या बाजूने तर आम्ही तुमचं सरकार पाडणार असं काही बोललेलो नाही ना. बरोबर. पण प्रवीणजी, महाविकास आघाडी सरकारला काही धोका नाही हे सांगत असतानाच युती भाजपनं तोडली, महाविकास आघाडीला धोका नाही हा तर भाग त्यांनी स्पष्ट केलाच. मात्र ज्या चर्चा सुरू होत्या त्या संदर्भातलं ते एक थेट वक्तव्य होतं की युती भाजपनं तोडली आहे, त्यामुळं पुढच्या काळात काय होईल काय नाही याबद्दल काय बोलणार असं एक प्रकारचं त्यांचं वक्तव्य म्हणावं लागेल. पण या सगळ्या वक्तव्यांकडे पाहता कुठेतरी आशा निर्माण झाली होती असं आपल्याला वाटतं? नाही, एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये कोणीच असा ज्योतिषी अजून आला नाही की हे होईलच नाही, हे होणारच नाही असं त्या ठिकाणी सांगू शकतो. आणि आता शिळ्या कढीला ऊत आणण्याचं काय कारण आहे? भाजपने तोडली की शिवसेनेने तोडली याचं कात्याकूट मोठ्या प्रमाणावर झालेली आहे ना. आता काही या विषयावर पुन्हा चर्चा करण्याची आवश्यकता नाहीये. आणि त्याच्यामुळं आशा विषय असं काही नाहीये, कारण आशा पल्लवित व्हायला शिवसैनिकांच्या देणारच नाही संजय राऊत साहेब. आज शिवसैनिकांच्या मनात ही खतखत आहे की विरोधी विचारधारेच्या त्या ठिकाणी पक्षांबरोबर युती केले शिवसैनिकांना आवडलेलं नाहीये. ज्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेब भारतीय जनता पार्टी बरोबर सत्ता बनवायचं कुठं वक्तव्य त्या अनुषंगाने येतं त्यावेळेला शिवसैनिकांच्या आशा पल्लवित होतात. 25 वर्ष आमची जुनी दोस्ती असलेल्या हिंदुत्ववादी विचाराबरोबर जर युती झाली तर पक्षासाठी चांगला राहील, आपल्या विचारधारेसाठी चांगला राहील, ही त्यांच्यासाठी आशा सैनिकांसाठी पल्लवित होतं. बिलकुल. भारतीय जनता पार्टीने विचारधारा किंवा विचार बदललेला नाहीये ना. आपला मुद्दा कळला प्रवीणजी. आपल्या सोबत अतुल लोंढे देखील आहेत सध्या फोनलाईनवरनं. अतुलजी, आपलं देखील स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत ज्या चर्चा सुरू होत्या कालपासनं शिवसेना भाजप एकत्र येण्याच्या ज्या आशा पल्लवित झाल्या होत्या की काय असं बोललं जात होतं, त्या सगळ्या चर्चांना ज्या आहेत त्या पूर्णविराम एक प्रकारचा देत असं म्हटलंय की कोणत्याही प्रकारची तशी शक्यता नाही, गठबंधन होईल या भ्रमात राहू नका. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया.
नाही, कालच या संदर्भामध्ये महाविकास आघाडीतले सर्वच ज्येष्ठ नेते जे आहेत ते बोललेले होते आणि त्यांनी सांगितलेलं होतं की ज्या पद्धतीचा उतावळेपणा भाजपमध्ये दिसतो, जसं चंद्रकांत दादा म्हणले की मला 2 दिवस नंतर बघा तुम्ही, मला कशाला तुम्ही माजी मंत्री म्हणता. तर मग याचा अर्थ आता हा होईल की एक तर ते विरोधी पक्ष नेते होतील किंवा मग नागालँडचे राज्यपाल होतील, संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे. आणि सातत्याने काल जशी चर्चा झाली थोडीफार मुख्यमंत्री बोलले, कदाचित त्यांनी गंमती केली असेल यांची, किंवा त्यांचं असंही म्हणणं असेल की ते औरंगाबादमध्ये होते तर भाजपचे अनेक नेते त्यांना भेटले असतील दरम्यानच्या काळात. कदाचित त्यांना महाविकास आघाडीमध्ये यायचं असेल भाजपच्या काही नेत्यांना, आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं असेल की भावी सहकारी. त्याच्यामुळे पण एक असा चर्चा लागलीच. काही लोकांच्या भाजपचे काही नेते होते ज्यांनी असं सगळं टीव्हीवर येऊन बोलले की नाही, आमचे तर जुने संबंध आहे, आम्ही या मुद्द्यावरून एकत्र आलो होतो, कधी पण एकत्र येऊ शकतो. हळूच असं पण म्हणायचं की राजकारणात काही पण घडू शकतं. तर तो उतावळेपणा जो आहे तो अनेक तारखा वगैरे देऊन पण झालेला आहे. 15 ऑगस्ट आली, 26 जानेवारी आली की झेंडा आपण फडकवायचा असं त्यांना रात्रभर. म्हणजे अतुलजी, आपण म्हणताय की भाजपच्या नेत्यांकडनं उतावीळपणा या सगळ्या बाबतीत झाला असं आपल्याला म्हणायचंय? कोणी दिला तारखा आतापर्यंत कोणी सांगितलं हे सरकार गडगडणार आहे, पडणार आहे? जितकी बदनामी या सरकारची करता येईल तितका करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी सगळ्या परिस्थितीत हे सरकार तावून सुलाखून निघालं. बिलकुल. अतुलजी, याच संदर्भात प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. प्रवीणजी, उतावीळपणा झाला भाजपच्या नेत्यांकडनं असा आरोप होतोय आता काय, अतुलजी मोठे नेते आहेत, त्याच्यामुळे चंद्रकांत दादा नागालँडला जाणार की चंद्रकांत दादा पक्षात जाणार, त्याच्यामुळे ते विद्वान आहेत, राजकीय खूप अभ्यास आहे. आणि एवढ्या मोठ्या नेत्यांच्या विषयी अशा प्रकारे कुत्सित आपल्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं बरं नाही. मला वाटतं त्या तोडीचा त्या क्षमतेच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका केली समजू शकतो. आता वितापुळीपणा बोलायला काय अजून एवढे मोठे नेते झाले नाहीत ना, त्यांची हतबलता, त्यांची अगतिकता मी समजू शकतो. आणि बदनामी काय, सत्ता टिकली म्हणजे बदनामी नाहीये का? आज महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रात आपली बदनामी होते. होय, कोविडमध्ये आपण बदनाम झालेला, महिलांवर अत्याचार जात आहेत, हे काय नाव होतंय का? रोज महिलांवर विनयभंग, बलात्कार, अत्याचार. आज सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबईत अतिरेकी लपतो, तुम्हाला माहित नाही. याच्या विरोधात याच्याविषयी काय कौतुक चाललेत का लोकांची तुमच्या मनामध्ये? अतुलजी, सत्ता म्हणजे काय सर्व नाही ना. एक तर प्रवीण दरेकरांची चीड आणि आतमधली ज्या गोष्टी खतखत जी आहे सत्तेबाहेर असल्याची ती स्पष्ट दिसते. मी कुठेही चंद्रकांत दादांवर टीका केलेली नाही. चंद्रकांत दादा जे बोलले तेच मी सांगितलं. मी नाही, अतुल लोंढे नाही बोलले की 2 दिवस आम्हाला कशाला माझी कशाला खतखत होईल? मी राज्याचा विरोधी पक्ष नेता आहे. प्रवीणजी, तुम्ही कशाला सत्तेसाठी जरा आमदारकी वगैरे मिळवण्यासाठी जरा मेहनत घ्या. आपण कुठे आहोत, आपण काय आहोत ना, त्याचं पहिलं आत्मपरीक्षण करा आणि मग दुसऱ्यांची खतखत आणि मळमळ करत बसा. मी आज राज्याचा विरोधी पक्ष नेता आहे. ऍक्सेप्टेबल होत असेल ना तर चला चौकात उभं राहू आपण कोणत्याही, आणि मग अतुल लोंढे प्रवीण दरेकर मध्ये होऊन जाऊ द्या, कोण काय आहे तर. लावा कधी माझी तयारी आहे. असल्या किरकोळ आणि फुटकळ आव्हानांना मी भीक घालत नाही. अनेक वेळा कधी लावा, कधी तुमची एवढं बोलणं आहे ना, तुम्ही लावा, ठरवाल त्या तारखेला मी येतो. केवळ पोपटपंची करू नका. तुम्ही तारीख ठरवा, माझी तयारी आहे. तुम्ही तारीख ठरवा, माझी तयारी आहे. प्रवीणजी, अतुलजी, मी तारीख ठरवा, मी येतो. नाही, प्रवीणजी आणि अतुलजी, विषय भरकटच चाललाय. मी दोघांनाही विनंती करतो, नाही प्लीज. प्रवीणजी, अतुलजी, मी विनंती करतो, आपण वैयक्तिक टीका नको करूया. आपण मुद्दा भरकटच चाललाय. आव्हान द्यायचं मी सातत्याने हे सांगितलं की काल संजय राऊत साहेब बोलले की कदाचित त्यांना राज्यपाल लागायला. तुमच्या आव्हानाचं सांगा, आव्हान कधी, कोणत्या तारखेला? बर अतुलजी, प्रवीणजी, मी थांबवतोय तुम्हाला. कुठेतरी मुद्दा भरकटच चालला होता, वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका होत होती, पण अशा पद्धतीची टीका खरंच होणं योग्य नाही असं वाटतंय. पण धन्यवाद, आपण दोघांनी प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. संजय राऊत यांची पत्रकार परिषद झालीच नुकती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य तर केलंच, सोबतच महाविकास आघाडीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही असंही ते म्हणाले. मात्र त्यासोबत गठबंधन होणार नाही, युती होणार नाही, हे देखील त्यांनी एक प्रकारे स्पष्ट केलंय. पुढची बातमी बघूया. मुंबई महानगरपालिकेचा नवीन सिरो सर्व्हे जाहीर झालाय. यात मुंबईतील 86.64% नागरिकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडी आढळून आल्या. मुंबई महानगरपालिकेचा हा 5वा सिरो सर्व्हे होता.
तर लसीचे 2 किंवा 1 डोस घेतलेल्या 90.26% नागरिकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडी आढळून आलेल्या आहेत, तर लसीकरण न झालेल्या 79.86% नागरिकांमध्ये सुद्धा अँटीबॉडी आढळल्या आहेत। आधीच्या सर्वेक्षणापेक्षा झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसरात अँटीबॉडी वाढल्याचं दिसून येत आहे। प्रमाण काय आहे आणि यानुसार 86% म्हणजे 86% लोकांमध्ये प्रतिपिंडे ही आढळली, अँटीबॉडीज आढळल्या। आणि यामध्ये आणखी आम्ही विश्लेषण केलं की यापैकी काही लोकांनी वॅक्सिन घेतलेलं होतं, तो पहिला डोस असो किंवा दुसरा डोस असो, आणि काही लोकांनी वॅक्सिन घेतलेलं नव्हतं। तर ज्या लोकांनी वॅक्सिन घेतलेलं होतं अशा लोकांच्या रक्तामध्ये जवळपास 90% लोकांच्या रक्तामध्ये आपल्याला प्रतिपिंडे आढळली, अँटीबॉडीज आढळल्या। आणि ज्यांनी वॅक्सिन घेतलेलं नव्हतं अशा लोकांमध्ये 80% लोकांमध्ये आपल्याला ही वस्तुस्थिती आढळली। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। स्वाती, खूप दिलासादायक बातमी, समाधानकारक बातमी म्हणायची का काय नेमकं यामध्ये आणखी करता येऊ शकेल? मुंबईकर आता जबाबदारी ओळखून सगळे नियम तर पाळतायत, आता अँटीबॉडीज देखील मोठ्या प्रमाणावर असल्याचं दिसतं आहे, सिरो सर्व्हे देखील हेच सांगतोय। स्वाती, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? जेव्हा कोणताही आजार येतो आणि या आजाराच्या विरोधातल्या अँटीबॉडीज जेव्हा शरीरात असतात आणि त्यांचं प्रमाण 70%पेक्षा जास्त लोकसंख्येत आढळतं, याचा अर्थ असा असतो की ती हर्ड इम्युनिटीच्या दिशेनं पाऊल आहे। आणि आता तर आपण बघितलं की या नव्या सिरो सर्व्हे म्हणतात याला, या सिरो सर्वेक्षणानुसार जवळपास 88-87% लोकांच्या शरीरामध्ये, आणि तेही त्यापैकी साधारणतः 79% असे लोक आहेत की ज्यांनी लसच घेतली नाहीये। त्यामुळे मुंबईसारख्या शहरासाठी ही एक सामान्य जीवन जगण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर अँटीबॉडीज आढळतात याचा अर्थ हर्ड इम्युनिटी मुंबईत बघायला मिळते। आणि हा एक चांगली गोष्ट आहे, कारण यापुढे आपलं आयुष्य एक नॉर्मल्सीच्या दिशेनं जाईल। आपण जसं प्री कोविड एराला वागत होतो तसं आता आपल्याला वागता येईल, पण अजूनही हा धोका टळलेला नाहीये, कारण जसं सगळे तज्ज्ञ म्हणतात की तिसऱ्या लाटेची भीती आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या अँटीबॉडी साधारणतः 4 ते 6 महिने, विशेषतः 4 महिने शरीरात राहतात। त्यामुळे एक असाही मतप्रवाह तयार होतोय की साधारणतः लोकांचा बूस्टर डोस दिला जावा किंवा लसीकरण दिलं जावं। आणि ते कुणाला विशेषतः तर ते आरोग्य कर्मचारी, त्याच्यामध्ये डॉक्टर असतील, नर्सेस असतील, बॉडबॉय आहेत, तिथले सफाई कर्मचारी आहेत हॉस्पिटलमधले, अशा आरोग्य सेवेत गुंतलेल्यांना किमान बूस्टर डोस दिला जावा। कारण जर आपण बघितलं की ज्याला ब्रेक थ्रू इन्फेक्शन म्हणतात, ब्रेक थ्रू इन्फेक्शन म्हणजे काय, तर लसीचे 2 डोस झाले असतानाही जेव्हा कोरोना होतो त्याला ब्रेक थ्रू इन्फेक्शन म्हणतात। तर ब्रेक थ्रू इन्फेक्शनचं प्रमाण पण आहे मुंबईत बघायला मिळालं, पण ते नगण्य आहे। हे प्रमाण वाढू नये यासाठी किमान प्रतिपिंड म्हणजे ज्याला अँटीबॉडीज आहेत ती शरीरात टिकून राहण्यासाठी बूस्टर डोस दिला जावा अशी मागणी केली जाते। त्यामुळे ही एक मागणी तर आहे, पण दुसऱ्या बाजूला मोठ्या दिलासाची गोष्ट आहे की जवळपास 87% मुंबईकरांच्या शरीरामध्ये ही प्रतिपिंड किंवा अँटीबॉडीज म्हणजे कोरोनाच्या विरोधात लढायला अँटीबॉडीज तुमच्या शरीरात तयार झाली आहेत, आणि ही नक्कीच मुंबईसाठी आनंदाची गोष्ट आहे। बिलकुल स्वाती, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। थोडीशी दिलासादायक म्हणूया, आनंदाची थोडीशी बातमी म्हणूया, मुंबईकरांमध्ये जवळपास 87% मुंबईकरांमध्ये अँटीबॉडीज आता आहेत, त्यामुळं आणखी त्या पद्धतीनं जर लसीकरणाचा वेग वाढला तर कदाचित ही संख्या वाढू शकते। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यात गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आता मंडई, फूल बाजार गणेश भक्तांच्या गर्दीनं फुलून गेलेला आहे। बाप्पाच्या पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी एकच गर्दी केल्याचं दिसतंय। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रकांत, पुण्यामध्ये आता मंडई परिसर आणि इतर फूल बाजार असेल गर्दीने फुलून गेलेले आहेत, कारण आता बाप्पाच्या विसर्जनाच्या तयारीसाठी, पूजेची तयारी करायची आहे आणि या सगळ्यासाठी म्हणून ही गर्दी दिसतेय। काय सांगता येईल त्याबद्दल?
अजिंक्य, आपल्याला माहिती आहे उद्या अनंत चतुर्थी आहे, अर्थात बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्याचा दिवस. त्याच्या आदल्या दिवशी आपण आता मंडईमध्ये आहोत. मंडईचं हे फुलबाजार मार्केट आहे. हे पाहू शकतो, ही जी लाईन आहे ना पूर्णपणे समोर ती पुढे तुळशीबागचं मार्केट आहे, त्याच्या पुढे दगडूशेठ आहे, त्याच्या पुढे कसबा, म्हणजे सगळे मानाचे गणपती आणि हे सगळं फुल मार्केट, हे सगळे गर्दी आपण पाहू शकतो. खरं तर प्रशासनाने सांगितलं की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा, पण पुणेकरांनी गर्दी करायची ती केलेलीच दिसते इथं. तर मी म्हणजे अगदी दंडाच्याच भाषेत सांगायचं तर तब्बल 27 कोटीचा दंड भरलाय पुणेकरांनी कालपर्यंत. किती? 27 कोटीचा आहे कोरोना काळात. तरीही कारवाई होते, पण पुणेकर बाहेर पडतात. मास्क अनेक जण वापरत नाहीत. आता हे बघ, रस्त्यावर फुलं विकणारी मंडळी ही सगळी, दुर्वा असतील, फळं असतील. म्हणजे आज आपल्याला माहिती आहे बाप्पाला निरोप देताना सत्यनारायणाची पूजा घातली जाते, नंतर विसर्जन केलं जातं. विसर्जनाला खरं तर बंदी आहे, घरच्या घरी विसर्जन करायचं, म्हणून सगळ्यांनी फिरते आहोत पालिकेने उपलब्ध करून घरातली जी बादली घ्यायची त्यात पाणी ओतून केमिकल पावडर टाकून विसर्जन करायचं, असं पालिकेने स्ट्रिक्ट आदेश दिलेले आहेत. आणि सार्वजनिक मंडळांनी मनपाच्या उत्सवात, आता हा समोरचा बाबू गिनो आहे, बाबू गिनो इथं जे आतमध्ये एक छोटंसं आहुत तयार करेल आणि उत्सव मूर्ती त्यात विसर्जित करेल. म्हणजे थोडक्यात विसर्जन मिरवणूक होणार नाही. पण त्याच्या आदल्या दिवशी हे का करतंय प्रशासन, तर गर्दी टाळावी, पण त्याच्या आदल्या दिवशीची गर्दी आपण बघतोय. त्याच्यामुळं गणपती झाल्यानंतर 10 दिवसांनी कदाचित कोरोनाची साथ वाढली तर नाकारता येत नाही. कारण आम्ही गेली 10 वर्ष कव्हर करतोय. प्रचंड गर्दी, भाविक रस्त्यावर उतरले होते. उत्सव आहे, गणपती, धार्मिक श्रद्धा आहे, भावना आहे, मान्य आहे सगळे. पण प्रशासन शेवटी कशासाठी करतंय, तर गर्दी होऊ नये. पण त्याचं कुठेतरी मला असं वाटतं 50% फार तर फार गर्दी कमी दिसली. नेहमीच्या जो एरवीचा गणेशोत्सव त्या तुलनेत 50% गर्दी झालेलीच आहे पुण्याच्या सगळ्या मार्केटमध्ये. त्याच्यामुळे 10 दिवस पाहूया नेमकं, कारण तसंही प्रशासनाने काल सांगितलंय की आरोग्य विभागाने की पॉझिटिव्हिटी रेट वाढला. सुदैवाने अजून पुण्यातला कंट्रोलमध्ये आहे. नाही, पण मग चंद्रकांत, आता गर्दी नियंत्रित करण्यासाठी नेमकं काय केलं जात आहे? आता त्यासाठी प्रशासनाने आपण पुढे जाऊया. प्रशासनाने उद्याच्या दिवस पूर्ण शहरातली दुकानं बंद ठेवलेली आहेत, पूर्ण मार्केट. आणि हे जे पेठा आहेत ना, सगळ्या पुण्यातल्या 18 पेठा, ह्या सगळ्या पेठांमध्ये बॅरिकेटिंग केलेलं आहे चौ बाजूनी. इकडे आपण पाठीमागे पाहिलं असेल पोलीस गाडी. या परिसरात विसर्जनाच्या म्हणजे उद्या 10 ते साधारण दुपारी 2:45 पर्यंत विसर्जन सगळं प्रमुख जे मानाची मंडळं आहेत, म्हणजे 5 मानाचे आणि 3 फेमस मंडळ, म्हणजे दगडूशेठ आहे, त्यात बाबू गिने शेजारचं, इकडे मंडई, भाऊ रंगारी, आणि हे कसबा, तांबडे जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा, अशी 8 अष्टविनायक म्हणतात पुणे नगरिस्थांना. या सगळ्या अष्टविनायकांचे जिथं खरी गर्दी होती विसर्जन मिरवणूक निघणार नाही अशी व्यवस्था पुणे पोलिसांनी केली. 7,000 पोलिसांचा बंदोबस्त ठेवलेला आहे रस्त्यावर उद्या. आशा करूया उद्या पुणेकर सहकार्य करतील प्रशासनाला आणि ती गर्दी टळेल आणि कोरोनाच्या प्रादुर्भावाला अटकाव होईल. पण आजच्या गर्दीचं मात्र हेच चित्र आता आपल्या समोर आहे. आपण ही गर्दी पाहिली पुण्यामधली, मार्केटमध्ये, मंडईमध्ये, फुल मार्केट देखील गर्दीनं फुलून गेल्याचं आपण पाहिलं. चंद्रकांत, धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पुणेकरांनी ही गर्दी नियंत्रित करणं गरजेचं आहे, गर्दी न करणं गरजेचं आहे. प्रशासन आपल्या परीनं प्रयत्न करत आहे, पण पुणेकरांनी देखील जबाबदारी ओळखली पाहिजे. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आम्ही राज्यातल्या महामार्गांच्या दुरावस्थेचं वास्तव दाखवणारी विशेष वृत्तमालिका दाखवत आहोत. आणि यासाठी आमचे प्रतिनिधी ठिकठिकाणी जाऊन महामार्गावर पडलेले भले मोठे खड्डे आणि या खड्ड्यांमधनं वाट काढत प्रवास करणारा सर्वसामान्य नागरिक कसे हाल सहन करतो हे दाखवत आहोत. आज आम्ही तुम्हाला पुण्यातील स्वारगेट चौकातल्या रस्त्याची दुरावस्था दाखवणार आहोत. तसंच नगर मनमाड महामार्गावर आणि परभणीतल्या रस्त्यांची दुरावस्था सुद्धा तुमच्या समोर आणणार आहोत. ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणाऱ्या महामार्गांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेली आहे आणि यामुळे रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढतीये. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे आणि प्रशासन याबाबत फक्त तसदीबद्दल क्षमस्व इतकंच म्हणताय. पुण्यात पावसाचं आणि खड्ड्यांचं अतूट नातं पाहायला मिळतं. एरवी खड्डे गायब असतात, मात्र 2-4 दिवस जरी मुसळधार किंवा संततधार पाऊस झाला की रस्त्यांवर लगेचच खड्डे दिसतात. स्वारगेट परिसरात पडलेल्या खड्ड्यांनी
पुणेकरांची दाणादाण उडवलेली आहे। आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी रिक्षामधून स्वारगेट चौक ते गोळीबार मैदान असा प्रवास केला आणि या रिक्षा प्रवासातूनच त्यांनी खड्ड्यांचा आढावाही घेतला। पाहूया। खड्ड्याचं एक वेगळं नातं आहे। अर्थात पावसाळ्यामध्ये खड्डे पडतात, हे पण पुणेकर दरवर्षी अनुभवतात। म्हणजे नेहमीची येतो पावसाळा, तसं नेहमीची येतो खड्डे। आता सुद्धा पाऊस पडतो आणि खड्डे दिसू लागलेले आहेत। स्वारगेटला मी आहे। खरं तर स्वारगेट म्हणजे अत्यंत गजबजलेला भाग। स्वारगेटच्या चौकाकडूनच आपण गोळीबार मैदानाकडे जाऊ लागलो तर काय खड्डे पडले ज्याची प्रचिती मी दाखवणार आहे। मी आता रिक्षात बसलोय। आता आपण सुरू करूया प्रवासाला, म्हणजे तुम्हाला कळेल की काय प्रकारचा त्रास इथं रिक्षा चालक असतील, वाहन चालक असतील किंवा पुणेकर आहेत त्यांना भोगावा लागतोय। चला सुरू केले स्वारगेट चौकातून। बघा माझ्या डाव्या हाताला स्वारगेट पोलीस स्टेशन आहे आणि इथं सगळ्या रिक्षा आहेत। इथं चौकातच प्रचंड खड्डे आहेत, म्हणजे खड्ड्यांची साखळी किंवा खड्ड्यांची मालिकाच आहे आणि एका पाठोपाठ एक खड्डे असल्यामुळं आणि पावसाचं पाणी त्यात भरत असल्यामुळं अंदाज येत नाही आणि त्यामुळं इथं रिक्षा, 4 4 व्हीलर्स, स्वारगेट असल्यामुळं PMP बसेस, SQ बसेस। बघा आता खड्ड्यातून आपण चाललेलो आहोत। साधारण तुम्हाला अंदाज येईल कशा पद्धतीनं खडतर हा सगळा प्रवास आहे आणि त्यामुळे सगळ्या प्रकारच्या वाहनांना हा जो त्रास आहे हा सहन करावा लागतो। खड्डे चुकवणं हे फार कौशल्याचं काम आहे, कारण मी जसं म्हटलं की खड्डे आहेत आणि पाण्याने भरल्यामुळं इथं खड्डा आहे का आणि असला तर तो किती खोल आहे हे सुद्धा अवघड आहे। बघा आता साधारणतः चौकापासून आपण निघालो, उड्डाण पूल जो आहे तो इथं आहे आणि विशेष म्हणजे डाव्या हाताला इथं स्वारगेटचा PMPचा डेपो आहे। इथं लेबर कोर्ट पण आहे, त्यामुळे इथं काम करणारे वकील असतील किंवा वेगळे त्या सगळ्यांनाच याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो। बघा अवघ्या या 1-2 मिनिटांमध्ये जवळपास नाही म्हटलं तरी एक 15-20 खड्डे तरी आहेत आणि पाऊस पडला की खड्डे येत आहेत, रिपेअर केले जात आहेत, रिपेअर केला की परत पाऊस आला की परत खड्डे पडत आहेत। त्यामुळं हे रिपेअरिंगचं काम पण काही व्यवस्थित होत नाही आहे। त्यामुळं वाहन चालकांचं म्हणणं आहे की याला कोणी वाली आहे का नाही, ॲक्सिडेंट होत आहेत, लोकांना त्रास पण होतोय, कंबरदुखी, पाठदुखी आणि मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो। त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या स्वारगेटसारख्या गजबजलेल्या भागामध्ये प्रशासनाने खड्डे दुरुस्त करावेत अशी मागणी जी आहे ती होते। पुण्यातल्या या खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून प्रवास करताना चालक आणि प्रवासीही चांगलेच हैराण झाले। पांढरं शर्ट कसं घाण झालेलं आहे, पाणी उडून गाड्यांनी। मी आज साईडला इथे धंदा करत होतो, सगळं आजच शर्ट घातलं, सगळं पांढरं झालेलं शर्ट सगळं काळं करून टाकलंय। हा हे नेहमीचा त्रास आहे, खड्डे खुड्डे नेहमी असतात। आता तर पावसामध्ये जास्तच पण झालेले आहेत खड्डे। चालवणं अवघड असतं। हो, चालवणं, गाडी चालवणं अवघड असतं। एक ट्रॅफिक असते, गजबजलेला भाग आहे हा। इथं जरा लक्ष घेतलं, सरकारने लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं। ऍक्सिडेंट वगैरे पण होऊ शकते। हो, ऍक्सिडेंटची भी शक्यता आहे। एखादी फास्ट गाडी आली की ऍक्सिडेंटची पण शक्यता आहे, होत असते। खूप खड्डे येतो या भागामध्ये, गाड्या येण्या जाण्याची पाठ तुटते त्या खड्ड्यामुळं आणि खूप लोकांना त्रास आहे। पार चौकापर्यंत, पार वेगा सेंटरपर्यंत खूप खड्डे पडते। किती दिवस झाले खड्डे असे? आता हे लई दिवसापासून, तरी पण थोडं थोडं खड्डे बुजवते, परत ते होणार तसंच। हा, लई लोकांना बुजवतच नाही, लई लोकांना त्रास आहे। पडते ऍक्सिडेंट होते का? हा, ऍक्सिडेंट पडते, तो 2 व्हीलरवाले घसरून पडते, ते करते आणि जाण्या येण्याच्या लोकांमध्ये चिखल उडते। इथे आम्ही रोजच्या रोज येतो। इथं आम्हाला कोर्टाचा परिसर आहे, रोजच्या रोज आम्हाला यायला लागतं। यायला जो आधी कमी वेळ लागायचा, आता ट्रॅफिक आणि खड्ड्यांमुळे अजून जास्त वेळ लागतो। त्याचा परिणाम आमच्या कामावर डेफिनेटली होतो आणि त्यामुळं रिपेअरचं म्हणाल तर अजून तरी काही सुधारणा गेल्या वर्षभरात दिसत नाहीये आणि रस्त्याचे जर लांबी माती अजून कमी कमी होत चालली आहे। ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आम्हाला आहेच आहे। नक्कीच नक्कीच कधीच कळत नाही किती खड्डा आहे आणि काय होईल पुढे, काही गॅरंटी नाहीये। आणि त्रास पण होतो, कंबरदुखी, पाठदुखी वगैरे ते तर आहेच आहे सगळं, कारण इथे 4 व्हीलर आणणंही शक्य नाहीये। 2 व्हीलरवरच आम्हाला दिवसभर प्रवास करायला लागतो,
त्यामुळे हे त्रास आमचे आहेत. जवळजवळ 1 महिनाभर पाऊस आला की खूप पाणी साचतं आणि त्यामुळे येणं खूप अडचणीचं होतं. बऱ्याच वेळेला तिथं थांबावं लागतं आणि गाडी गेल्यानंतर मग त्याच्या पाठीमागे जावं लागतं. खड्डे चुकवाय लागतात. पाण्यातून किती खड्डा मोठा आहे हे समजत नाही. या सगळ्या गोष्टीमुळं फार त्रास होतो. स्वारगेट परिसरात एसटी स्टँड सोबतच पीएमपी बस डेपो सुद्धा आहे. बसचे चालक आणि वाहक अक्षरशः या खड्ड्यांमुळे वैतागून गेलेले आहेत. चालक वाहकांसोबत प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. भरपूर खड्डे आहेत, गाड्या आपटते, माणसांना त्रास होतो. किती झाले खड्डे? भरपूर दिवस झालेले आहेत, 4-5 महिने झाले तसे खड्डे ते रिपेअर नाही होत नाही होत. आणि पाणी भरलेला अंदाज येतो का? नाही येत. नाही होत. भीती वाटते का चालवताना? हो ऍक्सिडेंट वगैरे होईल असं वाटतं? वाटतं ना. जाणवतो ना खड्डे पडल्यावर मला ट्रॅफिक बी होती खड्ड्यामुळं. ट्रॅफिकमुळे परत मागच्या माणसाला त्रास होतो ना. त्याला टायमिंगला जाणं होत नाही. त्यामुळे ते खडे बुजवणं गरजेचं आहे, पण हे लक्ष देत नाही ना. असं असतं ते. किती दिवस झालं? पावसाळ्यात पावसाळ्यात खडे होतात ना. एरी पण आधी पण परत पण ते लक्ष देत नाही. पावसाळ्यामध्ये जास्त होतात खडे. आधी लक्ष दिलं तर काय जाणवत नाही ना. असं भीती वाटते ऍक्सिडेंट. हो, ऍक्सिडेंटची भीती वाटते ना सर. ट्रॅफिकमुळे ऍक्सिडेंटची भीती वाटते. दुसरे आपण बरोबर चालतो, पण 4 व्हीलर आले, अजून 2 व्हीलर आले, बरोबर चालत नाही ना. त्यामुळे भीती जास्त आहे. ते कुठेही घुसतात थोड्या ह्याच्यामध्ये अंतरामध्ये. काय होतं, साईडच्या अंगावर माणसाचे पाणी बिनी उडतं, त्यांना बी त्रास होतो आणि परत गाड्यांचं बी नुकसान होतं. टायर पंक्चर कुठं काय अचानक एखादा 2 व्हीलर हा घसरतो, हे करतो, ऍक्सिडेंट व्हायची पण भीती वाटते. होतोच ना. पण काय वरवरची डागडूची होती म्हणजे पूर्ण रिपेअर होत नाही. इथलं तर नाही झालं अजून. नाही ना. काय बस आपटल्यानंतर ना बॅक पेनचा वगैरे त्रास होतो. दुसरं काय होणार किती दिवस आहे झाले लेडीजला वगैरे. त्रास हा? त्रास आता बरेच दिवसापासून आहे. जसं पाऊस पडला तसे खड्डे ओपनच झालेले आहेत. प्रेग्नंट लेडी वगैरे असतात, मध्ये मध्ये प्रवास करत असतात, वयस्कर वगैरे असतात, ज्येष्ठ नागरिक वगैरे, त्यांना पण त्रास होतोच ना. आपण पुण्याच्या स्वारगेटमधल्या रस्त्याची दुरावस्था पाहिली. या भागाचे खासदार गिरीश बापट आणि पालकमंत्री अजित पवार आहेत. या सर्वांवर तुमच्या जिल्ह्यातल्या व्यवस्थेची जबाबदारी आहे. यांच्याकडे आपणही वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. न्यूज 18 लोकमत देखील या वृत्तमालिकेतून या नेते मंडळींना आवाहन करतंय की त्यांनी जातीनं लक्ष घालून नागरिकांच्या या समस्या सोडवाव्यात. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आम्ही राज्यातल्या महामार्गांच्या रस्त्यांच्या दुरावस्थेचं वास्तव दाखवणारी विशेष वृत्तमालिका दाखवतच राहणार आहोत. दुपारी 12 वाजता आणखी एका जिल्ह्यातल्या रस्त्यांची दुरावस्था आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत. तसदीबद्दल क्षमस्व या आमच्या विशेष वृत्तमालिकेतून. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा, मास्क लावायला विसरू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा. बघत रहा न्यूज 18 लोकमत.